यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, युतीच्या तिढ्यात नाणार कळीचा मुद्दा असणार आहे। युती झाल्यास नाणार रद्द करू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले। नाणारवासियांना उद्धव ठाकरेंनी असं आश्वासन दिले। साम टीव्हीला याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोठी बातमी, युती झाल्यास नाणार रद्द करू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले। नाणार विरोधी कृती समितीने आज मातोश्री गडला। मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली। पण या बैठकीत त्यांना कुठलं आश्वासन मिळालं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी कृती समितीचे अध्यक्ष अशोक वालम आहेत। अशोकजी, आज पुन्हा मातोश्रीवर आला, काय नेमकं चर्चा झाली उद्धव आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये? चर्चा अशा प्रकारे झाली, आम्ही त्यांच्याकडे हा मुद्दा घेऊन आलो। जर युतीच्या आताच्या बातम्या तुमच्या माध्यमातून युतीच्या बातम्या आम्हाला कळत आहेत सर्वसाधारण जनतेला, जर युती होत असेल आणि शिवसेनेचा रिफायनरीला विरोध असेल, आहेत म्हणून सांगतायत, वारंवार सांगताय आमचा विरोध आहे आणि आम्ही रिफायनरी होऊ देणार नाही, मग आता तुमच्याकडे चांगला हत्यार आहे, भाजप तुमच्या बरोबर युती करायला उत्सुक आहे, तर मग त्या युतीच्या बोलणीमध्ये अध्यादेश तुम्ही रद्द करून घ्या आणि आम्हाला मोकळं करा कोकणातल्या जनतेला, एवढं आम्हाला सांगायचं होतं। ते येऊन आम्ही मांडल्याच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी सांगितलं की जर युती होत असेल, युती झालीच तर आम्ही अध्यादेश अगोदरच रद्द करून घेतो। युती झाली तर अध्यादेश रद्द करून घेतो असं त्यांनी सांगितलं आहे। पण एकीकडे दुसरीकडे असं देखील सांगतायत की आम्ही एकला चलो रेचा नारा दिलेला आहे। तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं बघता? नाही, एकला चलो रेचा नारा दिला आणि जर खरोखर ते एकटेच चालत गेले तर मग आमचा त्यांना जास्त दोष देण्याचा विषयच नाही राहणार ना। पण जर कदाचित जर युती झाली आणि अध्यादेश रद्द नाही झाला तर मग आम्ही आमची भूमिका जी संघटनेची आहे आम्ही जाहीर करू। पण कुठली वेळ त्यांनी दिली आहे का तुम्हाला, की अल्टिमेटम तुम्ही त्यांना काही दिलेला आहे का या संदर्भात निर्णय घेण्याचं? नाही, वेळ आम्ही त्यांना सांगितलं युतीची बोलणी होईपर्यंत, युती जाहीर जर होत असेल, युती जाहीर होणार आहे तुमच्या माध्यमातूनच होणार, युती होईपर्यंत अध्यादेश रद्द करून घेण्याची भूमिका तो करून आमचा प्रश्नच मिटला। तर या क्षणाची ही मोठी बातमी की युतीच्या तिढ्यामध्ये नाणार हा कळीचा मुद्दा असणार आहे आणि युती झाल्यास नाणार रद्द करू असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय। साम टीव्हीला ही सूत्रांची माहिती मिळते।